नमस्कार. आज आपण एक अशा स्रोतावर बोलणार आहोत जो खरं तर एका वाक्यात एक संपूर्ण संस्कृती आणि श्रद्धेचा अनुभव मांडतो. हे वाक्य आहे द थॉर्न्स ऑफ क्राइस्ट अँड मराठी ख्रिश्चन लोर नावाच्या एका लोककथांच्या संग्रहातून. त्यात खूप कथा आहेत, गाणी आहेत, पण हे एक वाक्य त्या सगळ्याचं सार सांगतं असं मला वाटतं. वाक्य असं आहे, ख्रिश्चन आणि मराठी यांच्या कथा मी वेचिले फुलांना ख्रिस्ता मिळाले. आता वरकरणी हे खूप साधं काव्यात्मक वाटतं, पण यात ओळख, संघर्ष आणि श्रद्धा यांचे कितीतरी पदर दडलेले आहेत. चला तर मग या एका वाक्याच्या माध्यमातून एका संपूर्ण समाजाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करूया. अगदी. आणि सुरुवात आपण या वाक्याच्या पहिल्या भागापासूनच करू शकतो. ख्रिश्चन आणि मराठी यांच्या कथा. हो, कारण कोणत्याही कथेचा अर्थ तिच्या मुळांवर अवलंबून असतो. आणि इथे उगमच दुहेरी आहे. ही जी शब्दरचना आहे ना, ख्रिश्चन आणि मराठी, ही खूप विचारपूर्वक केलेली आहे. हा फरक आहे. बघा, मराठी ख्रिश्चन असं म्हटल्यावर असं वाटू शकतं की ख्रिश्चन हे विशेषण आहे. अच्छा. म्हणजे मूळ ओळख ख्रिश्चन आहे आणि ती फक्त मराठी संस्कृतीत व्यक्त झाली आहे. पण ख्रिश्चन आणि मराठी असं म्हटल्याने दोन्ही ओळखींना समान दर्जा मिळतो. ओके. म्हणजे दोन्ही ओळख महत्वाच्या आहेत. अगदी. हे दोन स्वतंत्र मोठे प्रवाह आहेत जे एकत्र आले आहेत. जशा दोन वेगवेगळ्या रंगाच्या नद्या एकत्र येतात ना, तसं. आणि काही काळासाठी त्यांचे वेगवेगळे रंग दिसतात. बरोबर. इथे श्रद्धा आणि संस्कृती हे प्रवाह एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून जात नाहीत. ते एकमेकांच्या साथीने वाहतात. म्हणजे हे एक प्रकारचं सहअस्तित्व आहे. दोन्ही ओळख जपल्या जातात. हे असं झालं की एखाद्या घरात दोन भाषा बोलल्या जातात आणि त्यातून एक तिसरीच बोली तयार होते, जी फक्त त्या घराची असते. अगदी अचूक उदाहरण दिलं. म्हणूनच या कथा केवळ बायबलमधील कथांचं मराठी भाषांतर नाहीत. बरोबर. तसं असतं तर त्या मराठीतील ख्रिस्ती कथा झाल्या असत्या. पण इथे आणि शब्दामुळे हे स्पष्ट होतं की यात ख्रिश्चन तत्वज्ञानासोबतच मराठी मातीचा गंध आहे, इथल्या परंपरा आहेत, इथल्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. हो. म्हणजे समजा येशूने सांगितलेल्या उधळ्या मुलाचा दृष्टांत या कथांमध्ये आला तर कदाचित असं रूपक वापरलं जाऊ शकतं की पश्चाताप झाल्यावर तो मुलगा पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या दिंडीत सामील झाला. वा. म्हणजे श्रद्धेचं मूळ बीज तेच राहतं, पण ते ज्या मातीत रुजतं त्या मातीचे गुणधर्म ते स्वतःमध्ये सामावून घेतं. त्यामुळे या कथा ऐकणाऱ्याला त्या परक्या वाटत नाहीत. बरोबर. त्यातील पात्र, त्यांच्या समस्या, त्यांची भाषा ही आपली वाटते. आणि यातून एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार होते, जी पूर्णपणे पाश्चात्यही नाही आणि पूर्णपणे पारंपरिक मराठीही नाही. ती या दोन्हींच्या संगमातून तयार झालेली आहे. आणि हीच ओळख या वाक्याचा पाया आहे. या दुहेरी ओळखीच्या संदर्भाशिवाय पुढच्या भागाला, म्हणजे मी वेचिले फुलांना काटे, याला पूर्ण अर्थ लागत नाही. खरंय. कारण हे काटे केवळ वैश्विक मानवी दुःखाचे नाहीत, तर ते या विशिष्ट दुहेरी ओळख जपताना वाट्याला आलेल्या संघर्षाचेही असू शकतात. बरोबर. ही ओळखीची बाजू तर स्पष्ट झाली, पण खरं सांगायचं तर मला या वाक्यातला जो काव्यात्मक भाग आहे ना, मी वेचिले फुलांना काटे, हो, तो जास्त विचार करायला लावतो. सौंदर्य शोधायला जावं आणि हाती वेदना लागावी. म्हणजे या साध्या ओळीत कितीतरी अर्थ भरलेले आहेत. नक्कीच. आणि हीच चांगल्या कवितेची ताकद असते. ती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आपल्याशी बोलते. या रूपकाचे आपण किमान 3 मुख्य अर्थ पाहू शकतो. अच्छा. पहिला आणि सर्वात सहज समजणारा अर्थ आहे श्रद्धेच्या मार्गावरील संघर्ष. म्हणजे फुलं म्हणजे आनंद, शांती, ईश्वरी कृपा. एक चांगलं जीवन. हो. पण हा मार्ग फुलांच्या पायगड्यांनी सजलेला नाही. त्यावर काटे आहेत, त्याग, परीक्षा, दुःख, हे सगळं सोसल्याशिवाय ते अंतिम सौंदर्य मिळत नाही. हा एक सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभव आहे. हो, हे तर आपल्याला अनेक संतांच्या कथांमध्येही दिसतं. ज्ञान मिळवण्यासाठी किंवा मुक्तीसाठी करावा लागणारा खडतर प्रवास. पण इथे एक वेगळा पदर असू शकतो का? कोणतं? म्हणजे एका अल्पसंख्याक समाजाच्या दृष्टीने पाहिलं तर ही फुलं म्हणजे आपली श्रद्धा जपण्याचा आनंद, आणि काटे म्हणजे बहुसंख्य समाजाकडून येणारा दबाव किंवा स्वतःची ओळख टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. निश्चितच. हा झाला दुसरा, अधिक सामाजिक अर्थ. स्वतःची वेगळी ओळख जपत असताना मुख्य प्रवाहाचा धाक बनण्याचा प्रयत्न करताना अडचणी येतातच. गैरसमज, पूर्वग्रह, कधीकधी विरोध, हे सगळे काटेच आहेत. म्हणजे श्रद्धेचं सौंदर्य जपताना सामाजिक वास्तवातील वेदना स्वीकारणं. बरोबर. आता आपण
तिसऱ्या अर्थाकडे येऊ, जो अधिक व्यक्तिगत आहे. ठीक आहे. यातला मी हा कदाचित कथाकार स्वतः असू शकतो. तो लेखक किंवा लोककथा जतन करणारा अभ्यासक. अच्छा, जो या कथा गोळा करतोय. हो. त्याच्यासाठी फुलं म्हणजे या सुंदर, अर्थपूर्ण कथा. पण या कथा शोधण्यासाठी, लोकांच्या आठवणींमधनं त्या बाहेर काढण्यासाठी त्याला खूप फिरावं लागतं. लोकांच्या वेदनादायक अनुभवांना पुन्हा जिवंत करावं लागतं. त्या कथांमध्येच इतकं दुःख असतं की त्या शब्दबद्ध करणं हेच काटे वेचण्यासारखं असतं. खरंय. म्हणजे हा केवळ एका श्रद्धावानाचा अनुभव नाहीये, तर तो अनुभव शब्दबद्ध करणाऱ्याच्या सर्जनशील वेदनेची ही कथा आहे. ते काटे म्हणजे कदाचित समाजाची उदासीनता असेल, साधनांची कमतरता असेल किंवा त्या कथांमध्ये दडलेला दुःखाचा भावनिक भार असेल. पण इथे एक प्रश्न मला पडतो. तुम्ही म्हणालात की हे काटे संघर्षाचं प्रतीक आहेत. पण अनेकदा दुःख किंवा संघर्ष ही आपली निवड नसते, ती परिस्थिती आपल्यावर लादते, नाही का? बरोबर. आजारपण, गरिबी, अपघात यात आपली निवड कुठे असते? अशा परिस्थितीत या वाक्याचा अर्थ कसा लावायचा? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर वाक्यातील एका शब्दात दडलं आहे. वेचिले. वेचिले. हो, इथे मला काटे मिळाले किंवा माझ्या वाटेवर काटे होते असं म्हटलेलं नाहीये. मी वेचिले. वेचणे या क्रियापदात एक सक्रियता आहे, एक कर्तेपणा आहे. म्हणजे एक ऍक्टिव्ह चॉईस आहे. अगदी. हे खरं आहे की अनेक संकटं आपण निवडत नाही, ती आपल्यावर कोसळतात. पण ती कोसळल्यावर त्याला सामोरं कसं जायचं ही निवड आपली असते. अच्छा. त्या दुःखाला आपण आपल्यावर लादलेली शिक्षा मानू शकतो किंवा काहीतरी मोठं मिळवण्यासाठी दिलेली किंमत म्हणून स्वीकारू शकतो. वेचिले हा शब्द त्या स्वीकारण्यावर भर देतो. म्हणजे संकट निवडता येत नसलं तरी संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निवडता येतो. पण समजा एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात आलेल्या आजारपणाला तो वेचतो असं कसं म्हणता येईल? तिथे वेचण्याचा अर्थ थोडा बदलतो. तिथे त्याचा अर्थ होतो, मी या दुःखाला नाकारत नाहीये, मी त्यापासून पळ काढत नाहीये, मी त्याला स्वीकारतो आणि माझ्या श्रद्धेचा एक भाग बनवतो. ओके. तक्रार करण्याऐवजी किंवा नशिबाला दोष देण्याऐवजी त्या दुःखाला एक अर्थ देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो अर्थ कुठे मिळतो हे वाक्याचा शेवटचा भाग आपल्याला सांगतो. बरोबर. आत्तापर्यंत आपण ओळख आणि संघर्षाबद्दल बोललो, पण या सगळ्याला एका वेगळ्याच पातळीवर नेणारे शब्द आहेत. ख्रिस्ताला मिळाले. हे काटे, मग ते नशिबाने आलेले असोत किंवा स्वतःहून निवडलेले असोत, ते वाया जात नाहीत. ते ख्रिस्ताला मिळाले या दोन शब्दांनी त्या सगळ्या वेदनेचं सोनं होतं. हो, हे थेट ख्रिस्ती धर्मशास्त्राच्या केंद्रस्थानी आहे. याची सर्वात स्पष्ट आणि शक्तिशाली प्रतिमा म्हणजे येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर ठेवलेला काट्यांचा मुकुट. बरोबर. जेव्हा एखादा श्रद्धावान म्हणतो की मी वेचलेले काटे ख्रिस्ताला मिळाले, तेव्हा तो एका अर्थाने स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला एका वैश्विक, दैवी दुःखाशी जोडतो. मी एकटाच का हे सोसतोय या प्रश्नाच्या जागी माझ्यासोबत, माझ्यासाठी हे दुःख सोसणारं कोणीतरी आहे, ही भावना येते. ही केवळ सहानुभूती नाही. हो. माझं दुःख हे फक्त माझं राहत नाही, तर ते वाटून घेतलं जातं आणि यामुळे एक विलक्षण सांत्वन आणि बळ मिळू शकतं. निश्चितच. आणि याचा दुसरा अर्थ असा की त्या संघर्षाला एक उद्देश मिळतो. ते दुःख व्यर्थ ठरत नाही. ख्रिस्ती धर्मशास्त्रात ख्रिस्ताने स्वीकारलेल्या दुःखातून मानवाच्या तारणाचा मार्ग खुला झाला असं मानलं जातं. म्हणजे दुःखातून काहीतरी चांगलं, काहीतरी पवित्र निर्माण होऊ शकतं. अच्छा. त्याच धर्तीवर श्रद्धावानाने भोगलेले कष्ट, त्याचे काटे हे वाया जात नाहीत. ते एका मोठ्या आध्यात्मिक योजनेचा भाग बनतात. म्हणजे वेदनेचं रूपांतर प्रार्थनेत होतं. जसं आपण मंदिरात देवाला फुलं अर्पण करतो, तसंच इथे आयुष्यातले संघर्ष, दुःख, वेदना एका श्रद्धेने अर्पण करण्याची ही कल्पना आहे. अगदी. ही एक प्रकारची अनोखी, अधिक सखोल पूजाच झाली. ही कल्पनाच खूप ताकद देणारी आहे. दुःख नाकारण्याऐवजी त्याला स्वीकारून त्याला एका उच्च अर्थाने जोडणं. बरोबर. दुःख तेच राहतं, काटे तेच राहतात, ते बोचायचं थांबत नाहीत. पण त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. ते आता केवळ एक ओझं राहत नाही, तर ते श्रद्धेचं प्रतीक बनतं, समर्पणाचं साधन बनतं. तर मग ह्या सगळ्याला आपण एकत्र करून पाहिलं तर एक संपूर्ण जीवनदृष्टीच आपल्यासमोर उभी राहते. हो. मी कोण आहे याचं उत्तर आहे, मी ख्रिश्चन आणि मराठी आहे. माझं जगणं कसं आहे याचं उत्तर आहे, ते फुलांच्या शोधात काटे वेचण्यासारखं आहे, संघर्षाने भरलेला आहे, जो मी स्वीकारते. आणि ह्या जगण्याला अर्थ काय याचं उत्तर आहे, हा संघर्ष व्यर्थ नाही, कारण तो माझ्या देवाशी जोडला गेला आहे. हे तर एका वाक्यातला जाहीरनामाच आहे.
तुम्ही तो अगदी योग्य शब्दात मांडला आहे. ओळख, संघर्ष आणि श्रद्धा या 3 बिंदूंना जोडणारी ही एक अत्यंत प्रभावी आणि काव्यात्मक रचना आहे. आणि म्हणूनच असे संग्रह महत्त्वाचे ठरतात. ते आपल्याला दाखवतात की भाषा आणि रूपकं किती प्रभावीपणे गुंतागुंतीच्या कल्पनांना एका साध्या, संस्मरणीय स्वरूपात मांडू शकतात. आणि हे केवळ मराठी ख्रिश्चन समाजाबद्दल नाही, तर यातून हे दिसतं की कोणताही समाज स्वतःची ओळख कशी घडवतो आणि आपल्या जगण्याला अर्थ देण्यासाठी कथांचा आधार कसा घेतो. अगदी बरोबर. आपण एका वाक्यापासून सुरुवात केली आणि त्यातून ओळख, समाजशास्त्र, रूपकशास्त्र आणि धर्मशास्त्राचे कितीतरी पदर उघडले. जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय. हो, सांगा ना. आपण वेचिलेल्या शब्दावर बोललो, जो कर्त्याची निवड किंवा सक्रियता दाखवतो. आपण सहसा दुःखाकडे, संकटांकडे आपल्यावर लादलेली गोष्ट म्हणून पाहतो. हो, निष्क्रियपणे सोसायची गोष्ट. बरोबर. पण जर आपण आपल्या आयुष्यातल्या काट्यांकडे काहीतरी मौल्यवान मिळवण्यासाठी, मग ते ज्ञान असेल, प्रेम असेल किंवा आत्मिक शांती असेल, त्यासाठी आपण सक्रियपणे स्वीकारलेली किंवा निवडलेली गोष्ट म्हणून पाहिलं तर आपल्या जगण्याच्या अनुभवात काय फरक पडेल? हो, म्हणजे स्वतःला परिस्थितीचा बळी न समजता एका मोठ्या ध्येयासाठी प्रवास करणारा प्रवासी समजणं. आपण परिस्थितीचे गुलाम आहोत की आपले निर्णय आपल्याला घडवतात, हा सनातन प्रश्न आहे. आणि मी वेचिले हा छोटासा शब्द आपल्याला दुसऱ्या पर्यायाकडे म्हणजे कर्तेपणाकडे बोट दाखवतो. अगदी. श्रोत्यांनी यावर विचार करायला हरकत नाही. आपल्या आयुष्यातले काटे आपण कसे पाहतो, ते आपल्याला मिळालेले आहेत की कुठेतरी नकळतपणे काहीतरी सुंदर मिळवण्याच्या प्रयत्नात आपणच ते वेचलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला आपल्या संघर्षाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देऊ शकतं.